दे स्वामी कार्य अहंतेने साधन हत होय अहंता यशन लाहे निंद्य होय अहंता। धन्यादि दिन सोनिया झाला सोनियाचा देवाच्या रामनामे। युद्धकांडातला प्रसंग ग्रंथ करते गावबा महाराज परिहार देतात। तत्पूर्वी थोडासा परिहार। योग सुयोग रामायणावर ज्यांची निष्ठा अत्यंत प्रेम आहे त्यांनी खरोखर जीवनामध्ये ज्यांनी रामायणाला वाहून घेतलं। रामायणामध्ये असे आदरणीय प्राध्यापक हरिभक्तपरायण योगीराज भजनेसर यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी आज आपण कुठेतरी हॉटेलवर जाऊन सोहळा साजरा करण्यापेक्षा भगवंताच्या सानिध्यामध्ये सोहळा झाला आणि हा खरा अनमोल धन्यवाद। ही खरी भक्ती आहे। योगायोग असतो सोहळा साजरा करायचा म्हणलं तरी होत नाही, पण आज धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली से। संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतळ। असा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपण साजरा केला। सर्व रामायण प्रेमी केंद्रे गुरुजी असतील, हरिभक्तपरायण संभाजी महाराज सानप असतील, मौलवी गुरुजी असतील आणि आमच्या सगळ्या दररोजच्या नित्यनेमी फळमामा असतील आणि यांच्या आज हा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा झाला। असे हरिभक्तपरायण भजनेसर सगळ्या सर्वांच्या चरणी नतमस्तक। ओळीकडे वळूया, ऐका ओळीचा प्रसंग सांगूया। अहंता ही माणसाला कशी घातक आहे। मीपणा सोडत नाही, परमार्थाकडे जाऊ देत नाही, संसारही करू देत नाही, धर्मानही वागू देत नाही। हे प्रत्येकाला घातक आहे। ज्याच्याकडे अहंकार आला, मी आला, त्याला स्वतःलाही संपवावं लागतं आणि त्याला परमार्थालाही मुकावं लागतं। म्हणून अहंकार किती घातक आहे ऐका पुढं। अहंता नवे चित्त शुद्धी, अहंता नवे साधन सिद्धी, अहंता नवे सत्व शुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक। निश्चितपणानं अहंकार हा घातकच आहे। चित्ताला शुद्धी होऊ देत नाही, परमार्थाच्या वाटेला जाऊ देत नाही, विकासाला खिळी घातल्याशिवाय राहत नाही। मर्यादाच आणते कुठे, मर्यादा नाही, नामो निशान केल्याशिवाय राहत नाही। ज्याच्याकडे अहंता निर्माण झाली, त्याच्याकडे अहंकार निर्माण झाला, तो अधपाताला नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ज्याच्याकडे अहंकार बाजूला गेला पाहिजे। त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। आणि म्हणून अहंता ही माणसाला त्या ठिकाणी आपला विश्वासघात करते, आपल्या योग्य त्या पावलांना जाऊ देत नाही। पुढे काय म्हणू लागले आहे, ऐहिक सुख नवे देख अथवा नव्हे पारत्रिक, अहंता भोगी जाय नरक, अहंता घातक जगा झाली। जगाला अहंता घातक झाली। कुणाला झाली? ज्याच्यामध्ये अहंकार दडलाय त्याला। नाथ गावबा काका सांगतात, ज्याला अहंकार निर्माण झाला, ज्याच्यामध्ये अहंता निर्माण झाली, ती स्वतःच तरी हित होऊ देत नाही। अहिक पण दुसऱ्याचंही पराचंही असणारं हित होऊ देत नाही का? आडवी येते मध्ये आडवी, आणि त्याच्यामुळं ग्रंथ करते तुम्हा आम्हाला सुतवास करतात, जगाला मार्गदर्शन करतात। बाबा त्या अहंतेपासून बाजूला राहा, ती अहंता सोडा, कारण ही प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली की ते जगाला नाडल्याशिवाय राहणार नाही। असं अहंतेचं असणारं कारण स्पष्ट करू लागले। अहंता मी आपण श्रीरामा सम्मुख केली जाणतेने नागवलो, संपूर्ण औषधी दर्शन नव्हे मज। देवाच्या समोर मी अहंकार निर्माण करावा का, मला व्हावा का? त्याच्यापाशी सगळंच आहे। म्हणून मी तिथं ती अहंता दाखवली, परिणाम काय झाला? मला त्या दिव्याशा औषधी सापडत नव्हत्या, तिथं आडवा आला, छेद निर्माण झाला। आणि मग माणसानं प्रत्येक ठिकाणाला वेळोवेळेला ओळखलं पाहिजे, बाबा अहंकार चांगला नाही, अहंकार घातक आहे, आपल्याला घातक आहे, पुढच्याला घातक आहे। जीवनात प्रत्येक ठिकाणी आडवा येणारा अहंकार आहे, ती अहंता आहे। म्हणून मारुतीराया स्पष्ट करू लागले,
मला अहंकार झाला त्याचा परिणाम जे दिव्य औषधी होत्या त्या अगोचर होऊ लागल्या, मला दिसत नव्हत्या. म्हणते हनुमान पामारा नेने औषधी संभाल किती आणले कतवार पाले खाईर मरकट. आणि म्हणून लक्षात घ्या हनुमान कसा आहे. तुम्ही जरी आम्ही जरी पामर म्हणलं तरी तू पामर नाही, कारण त्याच्यासारखा ज्ञानी त्याच्यासारखा विवेकी षडगुण संपन्न असलेला माणूस आहे. पण कधी कधी जर गची बाधा माणसाला झाली ना तर ती आडवी येते. किती बी ज्ञानी असू द्या, किती विवेकी असू द्या, तो विवेकाला एक छेद मिळाल्याबरोबर ते त्या ठिकाणी पाले खाणारं वाढणार नाही. ते साधं ते विचारानं आचारानं सौंदर्यानं नटलेलं आहे. पण कधी कधी माणसाच्या मनामध्ये तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भर देवा झाल्याशिवाय राहणार. ऐका पुढची ओवी. काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता भारा बांधून या नेता उपासता होईल. त्याचं नामस्मरण करावं लागतं, त्याची भक्ती करावी लागते, त्याचं अंतःकरणामध्ये चिंतन करावं लागतं, तेव्हा सगळे संकट दूर होत असतात. आता माझ्या मारुतीरायाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. औषधी तर सापडत नाहीत. माझ्यामध्ये तर मीपणा निर्माण झालेला होता काही अंशी, काही क्षणापुरता का होईना, आणि तिथं मला अडकलं गेलं. आता ह्या ज्या द्रोणागिरी पर्वतावरच्या औषधी आहेत ना, मला सांगितलंय काय फक्त वली घेऊन ये आणि आता भारा बांधून नेऊ तर मग अवहेलना होईल, उपासना होईल. तुला सांगितलं होतं काय सेवके करावे सांगितले काम, आणि मग याला बाधा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मारुतीराया विचाराच्या प्रसंगात पडले. ऐका. धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाववेगी. तो अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गाईले पुराण. बस. पण हे लक्षात घ्या माझ्या मारुतीने कधी आठवलं नाही का उभं क्षणभर विसर पडला होता. रात्रंदिवस ज्याच्या अंतःकरणामध्ये राम राम शब्द होता, पण काही कालापुरतं रामाला बाजूला सारलं होतं. त्याचा परिणाम माझ्या भगवंताचा धावा केला. धाव पावगा श्री रघुनाथा. या वाईट प्रसंगातून या कठीण प्रसंगातून सोडवण्यासाठी तूच खरा जात आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. माझी माऊली तू आहे, माझी बहीण भाऊ सखा भ्रात सगळं माझं तू आहे. मला सोडव रे भगवंता. भगवंताचा टाओ पडून हनुमंतराया धावा करू लागले. ऐका. तुझे निज बाळक ज्ञान मुळाती उत्संक क्षमा करोनी सकळीक कृपा आवश्यक करी मज. माझी माऊली मी हो तुझा ताना माझी प्रेम पाना पांडुरंगे. आता भगवंताचा धावा असणारा माझे हनुमानजी करू लागले. निष्ठावान भक्त आहेत, पण कधी कधी होते आणि कधी कधी पाय गचक्यात गेल्याशिवाय पाय उचलून माणूस टाकत नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याकडे याचना करू लागले, करुणा भाकू लागले हनुमंतराया. निष्ठावान भक्त होते ही गोष्ट लक्षात ठेवा, या अंडरलाईन करा. परंतु कधी कधी तुम्हा मला उपदेश केला, एवढा महान भक्त असताना त्याला थोडासा त्या ठिकाणी बाधा झाली, त्याचा परिणाम आपल्याला पण कधीच त्याच्या जवळ जाणं होत नाही. मग आपलं काय असेल म्हणून धावा केला, चिंता निर्माण झाली होती, पण भगवंताचा धावा केल्याचा परिणाम काय झाला ऐका. ऐसी उत्कट चिंता करिता तया कपिनाथा श्रीराम आटवला चित्ता बुद्धिदाता निज भक्ताला जवळ करणारा, ज्यानं धाव घातल्याबरोबर भगवान परमात्मा धावून आला. का? कारण अनेकासाठी धावून आलेत भगवान परमात्मे. कुणासाठी धावून आले? अरे गजेंद्रासाठी सुद्धा गजेंद्रानं धावा केला, त्या गजेंद्रासाठी धावून आले. द्रौपदीनं धावा केला, वस्त्र झाला माझा
भगवान परमात्मा अरे काय काय केलं देवानं, काय काय नाही केलं. बाळांपण केलं चोखोबाच्या पत्नीचं, काय देव आहे. पण होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. मग भगवान परमात्मे आता मात्र माझ्या भक्तावर संकट आलंय, भगवंताला कळालं. आणि मग हाकेसर शिवडी मारल्याबरोबर भगवान परमात्मे धावून आले. जो काया वाचा मनेसी शरण रिगे श्रीरामासी क्षणार्धे सोडवी त्यासे राम भक्तासे कृपाळू. अरे राम भक्ताचा कृपाळू दीनवत्सल आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागतंय, पहिल्या टुकीमध्ये विवेचन केलं ग्रंथ. काया वाचा मने विष्णुदास व्हावं लागतं. आपली काया बी नाही वाचा बी नाही, मनाचं तर लांबच सोडा. मन हे रामे झाले, मन हे रामे झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्ती श्री आले हो. हे कळत नाही आणि कळालं ना मग तो देवच झाला. म्हणून माझ्या मारुतीरायानं माझ्या भगवान परमात्म्याकडं काया वाचा मनानं काय केली, याचना केली, करुणा भाकली. आणि माझा देव गरुडाला माझा सारून त्या गरुडाच्या वेगापेक्षा अधिक वेगानं माझ्या मारुतीरायासाठी धावून आला नाही. बुद्धीला चालना दिली. ऐका, बुद्धीची बुद्धी आपण अंतर आत्मा रघुनंदन तेने होनी प्रसन्न कपे नंदन प्रभू तसं लेण्याचेही लेणे तो भगवान परमात्मा, तसं बुद्धीचाही बुद्धिदाता तो आहे. कारण बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ शिष्य. म्हणून बुद्धीचा बुद्धिदाता तो आहे. तुम्ही आम्ही किती खल करा, किती विचार करा, त्यानं बुद्धीला चालना नाही दिली की आपले आयुष्यातले कुठलेच काम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. तो बुद्धीचा दाता असलेला भगवान परमात्मा माझ्या हनुमंतरायाच्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये असणार बुद्धीला चालना दिली, निश्चय करायला लावला बुद्धीला. आणि बुद्धीला निश्चय करून जागृत केलं आणि पुढच्या कार्याला तत्पर केलं. ग्राहे धरिला सता संकटी स्मरला भगवंता काकुलती उडीत सत्वरता घालोनी तत्वता नकराची आणि गजेंद्राची कथा सगळ्यांना माहिती आहे. सद्भक्त हो सगळे होते तुमच्या आमच्यासारखे चिले पिले हे. ते मधी मध्ये जाऊ लागला गजेंद्र. किती म्हणले बाबू वनात निघून गेलेलं बरं, कुणी सोडविना गेलं. पण माझ्या गजेंद्रानं एकच विचार करा, या विश्वाची माऊली एक सोडू शकते, सोडविल का नाही. पण एकदा धाव घेतली, एकदा धावा केल्याबरोबर माझा भगवान परमात्मा धावून आला आणि त्या गजेंद्राची त्या नकरापासून सुटका केला. सुटका केली गेली. कारण का गजेंद्राला माहित होतं माझा भगवान कृपाळू आहे, कनवाळू आहे, भक्त वत्सल आहे. आणि भक्तानं त्या ठिकाणी करुणा भाकल्याबरोबर ते सोडवल्याशिवाय राहणार नाही. हा मनाचा धी होता, हा मनाचा ठसा होता, ह्या मनातला मुख्य भाव होता आणि त्याच्यासाठी भगवंताने त्याला सोडवलं. असे कित्येक उदाहरणं देता येईल. हनुमान अखंड नामधारा काळा नामे पावला रघुकुळ टिळक कपी सबुद्धी स्फुरली चोखा सत्वर देक सरसावला. बघा सुरुवातीच्या टुकीमध्ये प्रश्न केला, उत्तर दिलं. माझा हनुमान कसा होता, अखंड धारक होता. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझवा नाने कांटाळा. मग काय करीन पडो निराहीन ते ठाई उगाची संताची पायी. आणि म्हणून अखंड ज्यानं भक्ती केली, अखंड ज्यानं चिंतन केलं, ज्यानं हृदयात साठवलं, मला वाटतं देव त्याचं काहीच करू शकत नाही. देवालाच तिथं यावं लागतं. कारण का माझ्या भक्तावर संकट असणार दूर करण्याचं काम तो भक्ताचं निश्चिंतपणानं देव करत असतो. ते हनुमंतरायाचं केलं, बुद्धी दिली, चालना दिली. काय झालं ऐका. मने एवढी कायसी चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वतची तत्वता नेओ सर्वता उचलो. बुद्धीला चालना दिली, चित्तामध्ये चैतन्य निर्माण केलं आणि आज हनुमंतरायाचे डोळे उघडले. त्याची कृपा झाली आणि त्याची कृपा झाल्याबरोबर माझ्या मारुतीरायाच्या मनामध्ये पुन्हा विचार येऊ लागले, मला भ्रांत कशाची आहे का, माझा पाठीराखा माझा सखा आहे, देव कृपा करी.
काय हा नाही देव सखा जरी देव सखा जरी जग अवघे कृपा करी. आणि मग ही जगत तर कृपा करणारच आहे. मग हनुमंतराया स्वगत बोलू लागले. कशाची चिंता करायची आता? ओ चिंता ती पळाली, निघून गेली आता चिंता. म्हणून आता मात्र पुढच्या कार्याला हनुमंतराया लागले. वैद्यराज तेथे ओळखील औषधी ते उठवील सुमित्रा ते अर्धक्षण. ज्याचा धर्म त्यानं सांभाळावा, ज्याचं काम ते करतच असतो. हनुमंतराय म्हणजे मला कशाची चिंता आहे? जो वैद्य काय, चिकित्सक आहे, मी नेऊन त्याच्या पुढे मेडिकलच ठेवून देतो. त्याला काय काय लागते ते तिथे ते निवडून घेईल, शोधून घेईल. कारण त्याला त्याच्यातलं पूर्ण ज्ञान आहे. डॉक्टरला त्याच्यातलं ज्ञान असते. काय लावायचं, कसं करायचं, कोणतं इंजेक्शन द्यायचं, अधिक कोणतं द्यायचं, कमी कोणतं द्यायचं. म्हणून सुसेन वैद्य आहे, ज्ञानी आहे, विवेक आहे, चिकित्सक आहेत. आणि म्हणून त्यांच्या समोर मी हे सगळं नेऊन ठेवतो. त्यांचे ते निवडून घेतील आणि काय पुढचा प्रकार करायचा करतील. मला चिंता नको. जरी विलंब करू येत उद्या येईल भास्वत शक्ती वरदात्यद्भुत कार्य समस्त नासे. एकदा भगवंताची कृपा झाली की ज्ञानाचे अंकुर फुटतात. बाबूराव गुरुजी हे अगदी त्रिवार सत्य आहे, नुसतं सत्य नाही. आणि मग मात्र मारुतीरायाच्या मनात विचार स्फुरले. मला माझ्या स्वामीने काय सांगितलंय, सुसेन वैद्यराजाने कोणता सल्ला दिलाय, अनेकांनी दिला होता. ज्ञानी विवेकी महान ऋषींनी दिला होता की सूर्योदय झाल्याच्या नंतर त्याच्या त्या ब्रह्मशक्तीवरती सूर्याचे किरण पडले की तोही वाचणार नाही. आणि या वनस्पती आहे त्याच्यावर बी सूर्याचे किरण पडले की हे अगोचर झाल्याशिवाय राहणार नाही. हा सारासार विचार माझ्या हनुमंतरायाने केला आणि तात्काळ त्वरेने कार्याला मांडिले सळा पाहो आदरिले माझे बळ. औषधील पविल्या सकळ मज केवळ गोवावया. असं होतंय. सैराट रानाने फिरणाऱ्या माणसाला संकटच निर्माण होत नाही, अडचणही येत नाही. पण जो कोणी धर्माचं काम करत असेल, विवेकाचं काम करत असेल, सत्याचं काम करते तर अनंत अडथळे निर्माण होतात. तिथं त्या पर्वताने खण मांडायला सुरुवात केली. का? हे धर्माचा धर्मात्मा आहे, तो धर्माचं काम करायला चाललेला आहे. तो औषधी दिसत नव्हत्या, अगोचर होत होत्या. काय करावं काय करावं. मारुतीराय म्हणले माझ्या पाठीमागे माझ्या भगवंताचा अधिष्ठान असताना मला भीती कशाची आहे? काय केलं पुढे ऐका. हाही मिनला रावणासी गोऊ आदरिले आमासी उपडोनी याच्या कंदासे औषधीसे नेईन. हनुमंतराय आता मात्र भक्तीचं उच्च टोक होतं, पण कधी कधी प्रसंगाला तेही तयारीला लागलं पाहिजे. मला या ठिकाणी अडथळा निर्माण करतोय का? रावणाच्या बाजूने लढायला हा रावणाच्या बाजूने आणि धर्मात्म्याच्या बाजूला विरोध करतोय का? बरं बघतो, याचा कंद खणून काढतो, याला दंड करतो, शिक्षा लावतो. कुठपर्यंत? जोपर्यंत या औषधी मला दिसत नाहीत तोपर्यंत मी या पर्वताचं पाहतो. क्रोधान्वित झाले मारुतीराय हनुमानजी. ऐका. ऐसा करुणी विचार केला रावणामे भुभुकार कापिनले सुरासुर चराचर भयभीत. एवढा मोठा भयंकर अशा प्रकारचा असणारा आवाज केला ध्वनी दिल्याबरोबर तिकडले तर तिकडेच बरगडे येऊन पडले. हो, त्याच्यात नवल नाही, पण सूर म्हणजे देवही थरथरा कापू लागले. आसुराला तर कळच नाही गेलं कोणी करत का. रामनामाची डरकाळी आहे ती, साधारण डरकाळी नव्हते. त्याच्या पुढे भल्या भल्याला नमावं लागतं. आणि म्हणून माझ्या मारुतीरायाने नुसता भुभुकार दिला. दिल्याबरोबर सगळ्यांची या विश्वातल्या प्रत्येकाची कांठाळी बसू लागली. उच्च गुंडाळीने बुडकाते शिखर कवळीले हाते आंदोळिता पर्वताते भूते आकांते कलकलिते. युक्ती बी असली पाहिजे, शक्ती बी असली पाहिजे. दोन्ही प्रसंगाला युक्ती वापरता आली पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. आता आमच्या बदन्यावरतीनं झालं, आम्ही झालं, काय केलं पाहिजे? शक्यतो आम्ही शक्तीच्या वापराच्या युक्तीचाच वापर करायला शिकलो पाहिजे. का? शक्ती कमी आहे ना, पण शक्ती कमी असली तरी बुद्धीचा वापर करून युक्ती केल्याच्या नंतर युक्तीमध्ये सुद्धा पुढच्या स्पर्धेला आपण नमवू शकतो.
काय केलं माझ्या मारुतीने? सेफ्टीचा वेढा दिला त्या पर्वताला. आणि जसं एखाद्या बाळक नवीन लावलेलं रोपच्या हातात धरून लक 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 हलवायला लागतं ना, कशा प्रकारे तो द्रोणागिरी पर्वतच असणारा लक 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 त्या ठिकाणी हलवायला सुरुवात केली. आता मात्र सगळ्यांना थरकाप उडाला म्हणतात. रामस्मरण वेगी उपडिता गिरी द्रोणदना निलय त्रिभुवन शेषफन तडकला. पण एक लक्षात घ्या, कार्य कोणतंही असू द्या, त्या प्रसंगाला भगवंताच्या नामाचं चिंतन केलंच पाहिजे. कारण नामाच्या चिंतने 12 वाटा पडती. नामस्मरणाशिवाय यश प्राप्ती नाही, हे अगदी तिरवार सत्य आहे. आणि मग ज्यावेळेस पर्वत उपाडला गेला, भगवान शेषनारायण खाली थर 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 करू लागले. अरे म्हणजे सृष्टीवरती संकटच कधी बघायला मिळालं नव्हतं, पण एवढं संकट कधी उपजलं आणि कोण संकट निर्माण करत असेल, अशी भगवान शेषनारायण विचार करू लागले. दनानिले पाताळ हडबडिले लोकपाळ वन देवता खळबळ केला कल्लोळ सकळे की. सामान्य पुरुष नव्हता, ज्याला नैष्टिक ब्रह्मचर्य ज्याच्याकडे होती. माझा मारुतीला सामान्य नव्हते, ज्या माईला सुद्धा बघता आले, फक्त एका भगवान परमात्म्याने बघितलं होतं. आणि म्हणून जो पर्वत लख लख हलवल्याबरोबर ये 7 पाताळ होते, 14 भुवन होते, 21 स्वर्ग होते आणि हे मृत्यू लोक होतं, सगळं थरकाप करायला. नुसत्याने वनदेवता सुद्धा विचार करून लख 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 हलू लागला. म्हणजे हे झालं काय? कधी असं अरिष्ट संकट मोठं बघायला मिळालं नाही. सगळीकडं चरा आणि चर चर अचरापर्यंत हलकल्लोळ माजला गेला म्हणतात. पळाली वनचरे तिही लंगिली गिरी कंदरे ससे मैसे तरसत गरे चोपेरे कळकळी ते. अरे घर पडल्यात, घराच्या बाजूला आपण जाऊ शकतो, पण 23 लाख हलवल्या जायचं कुठं, हा प्रश्न पडला. जंगलातले असणारे हिंस्र पशु पक्षी प्राणी कीटक सगळे होते, ते म्हणजे आता जायचं कुठं? पर्वत अपर्वत म्हणजे त्यांची 23 ना. जर ती या ठिकाणी अन्वळत असेल, हलत असेल, तर आपण कुठं जायचं? हाकार उडाला सगळ्या जीव मात्रामध्ये. काय करावं हे त्यांना कळेना गेलं. मदगदांचे आरडते व्याघ्रांचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके यमलो. ज्या जंगलातल्या प्राण्यांना पाहिल्याबरोबर सगळ्या प्राण्यांची दमछाक व्हावी गुरुजी. कोण? सिंहाला बघितल्याबरोबर, वाघाला बघितल्याबरोबर. मदमत्त झालेले हत्ती ज्यावेळेस फिरायला लागले त्यावेळेस एकही प्राण्याची असणार हिंमत नाही बाहेर यायची. पण ते जोरजोराने आक्रोश करू लागले, ओरडू लागले. जीवाला मरणाची भीती अधिक असते, तो कोणताही जीव असू द्या, यदा का मुंगीपासून हत्तीपर्यंत असू द्या, सगळे ओरडायला लागले. विश्वामध्ये अहंकार उडाला गेला. आणि मग विचार करू लागले देवादिक, राक्षसही विचार करू लागले, घडतंय तरी काय, झालं तरी काय, असा प्रसंग निर्माण झाला. द्रुमवली भूते आकांतली सकळी त्याही दाती त्रणे धरिले शरण आले कपिसी. यावंच लागतंय, सत्यापुढे नम्र व्हावंच लागतंय, अगदी व्हावं लागतंय, म्हणजे त्यात काही विशेष नाही. सगळे विचार करू लागले. ही भूते होती, ते भूते सुद्धा त्यांनी दातात तृण धरलं, म्हणजे शरणागती करतात. त्यांनी सांगितलं, आता मारुती हनुमंता, झालं हे झालं, याच्या पुढे असा त्या ठिकाणी वाईट प्रसंग आला तर या सृष्टीवरती कुणीही शिल्लक राहणार नाही. माफी मागतो, शरणागती पत्करतो. या ठिकाणी तुम हे आवरी कर्त कार्य थांबवा, धर्माच्या रूपानं कार्य करा, अशा प्रकारे विनंती करू लागले. पक्षी कुळी सरपरी आले पाताळी दिग्गदा बैसली टाळी दात खिळी कृतांता. काळाची दात, तुम्ही आम्ही नुसत्या काळाचं नाव घेतल्याबरोबर भीती वाटते, पण त्या काळाची दात खिळी बसली म्हणतात. या 10 दिशाकडे असणारे पक्षी कुळे पळू लागले, जाऊ लागले. कृतांत होते, ससे माशी मगरी वगैरे सुसरी जे जलचर होते, भूचर होते, खेचर होते, ते सर्वत्र धावू लागले.
पळू लागले. का? मरणाची भीती आहे. हा पर्वत कुठं जातो की रसा तळाला जातो का वर जातो माहित नाही, आणि आपण संपल्याशिवाय राहणार नाही याची प्रत्येकाला जीवाची चिंता होती. आकांत उडाला, सगळे सैरा वैरा धावू लागले. 10 योजने विस्तार 5 योजने उंची थोरायसा पर्वत सविस्तर कपिंद्रे सत्वर उपडीला. 10 चोक 40 आणि 10 पाचा 50 असा तो त्या पर्वताचं स्वरूप सांगितलं. हा 10 चोक 40 हो की सांगितलं. 52 चोक 20 त्याची उंची आणि 40 एवढा पर्वत होता. म्हणजे एवढा पर्वत काही साधारण होता का? आणि ते पर्वत जर कुठं पडला तर तिथं काय राहील का? नाही. सगळे विचार करू लागले, इतक्या पर्वताची उंची सगळ्यांना जगताल का मरताल? शाश्वती नाही. विचारात पडले. हनुमंतरायाकडे करुणा भाकू लागले, याचना करू लागले. सगळ्या या विश्वातले या सृष्टी तलावरचे जीव जंतू सगळे